हे राधे राधे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सो मित्रांनो, आपण आलो आता आपल्या रानामध्ये. यातून चाललोयच आपण आलो मित्रांनो वर्ष रानात. आपल्याला मित्रांनो काढायचा आहे कांदा इथं. तो आलो आता आपण कांदा काढायला आणि त्या पाठीमागं बघू शकता दिवस पण आल्यावरती. सो मित्रांनो, आता काढायचं आहे आपल्याला इथे कांदा. चला आता करूया आपण कांदा काढायला सुरू. अँड इकडं बघू शकता मित्रांनो, इकडं परत कांदा लावला ह्यांनी आणि तिकडचा काढायचा चालला आहे. तो आपली मित्रांनो लागवड पण दोन्ही सोबतच होत्या, जसं की तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल. त्या ब्लॉगमध्ये आपलं आणि त्यांची ॲट अ टाईम झालेली आहे आणि त्यांचे पण काढणी चालू आहे अँड आपले पण काढायचं सुरू झालेलं आहे मित्रांनो. तर आता त्यांचं ऑलमोस्ट काढायचं झालं आहे वाटतं, करायला अजून माहीत नाही, बट आपलं अजून भरपूर राहिलं आहे. तर आपण पण सुरू केलं मित्रांनो कांदा काढायला आणि आपलं चाललं आहे आता कांदा काढायचं. इथं बघू शकताय काढून ठेवला आहे काही काटून आणि काढायचं सुरू आहे काही, कारण की आत्ताच सुरू केला मित्रांनो. तो माणसं लेबर पण जास्त नाही आहेत, त्यामुळे उरकत पण नाही आहे. सो चालला आहे मित्रांनो एकदम काढायचा फटाफट. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो कांद्याची साईज कशी आहे, चांगली साईज झालेली मित्रांनो. एखादा छोटा पण आहे, सो चांगल्या प्रकारे साईज पण झालेली मित्रांनो. इथं चाललं आहे आपलं काढायचं. चला आता घेऊया आपण काढायला. मम्मी आणि पप्पा पण येते ते, मग नंतर ना बाकीचं पण काम भरपूर आहे आपल्याला. तर चला आता घेऊया आपण कांदा काढायला. तर मित्रांनो चला आता निघालो घरी आणि जायचं आपल्या मित्रांनो खालच्या रानात कांदा काढायचं म्हटलं केलं आता आपण. मम्मीने ते लेबर काढतील, आपण जाऊया आता घरी, जेवण वगैरे करूया मित्रांनो, मग जायचं आपल्याला खालच्या रानात. चला आता जाऊया त्या खालच्या रानातलं तेवढं आहे ते काय काम बघूया आणि घरी जाऊन आता आधी जेवण वगैरे करू, गांडात पाणी वगैरे पाजू आणि मग जाऊया आपण खालच्या रानात. बघा कांदा काढताना कांदा सापडला कसला आहे, हिरवा कांदा आहे मित्रांनो. व्हाईट वरतीच हिरवा हिरवाच निघलाय ते, म्हणजे दोन्ही कलर मिक्स आहेत मित्रांनो, हिरवा पण आणि व्हाईट पण. होऊ शकतं मित्रांनो कांदा कसा दिसतोय, वेगळाच कांदा आहे मित्रांनो. पूर्ण व्हाईट पण असतात काही, बट याच्यामध्ये दोन्ही पण कलर आहेत, ग्रीन पण आहे अँड व्हाईट पण आहे. वेगळ्या वेगळ्या कलरचे कांदे निघायला लागले मित्रांनो आजकाल. चला आता जाऊया फटाफट घरी जाऊन जेवण वगैरे आवरून गायांना पाणी पाजून निघूया आपण खालच्या रानात. मित्रांनो आलो आपण, तर चला आता घेऊया आपण गायांना पाणी पाजून फटाफट, मग जेवण करायचं अजून आपल्याला. चला घेऊया आपण गायांना पाणी पाजून. सो मित्रांनो चला आता जाऊया आपण खालच्या रानात. आपलं झालं जेवण वगैरे, कामावरले घरचं. चला तर निघूया आपण, जाऊया खालच्या रानात, बघूया करूया काहीतरी. पप्पा गेले गावात, तोपर्यंत येऊपर्यंत आपण काहीतरी काम करूया. तर चला जाऊया मित्रांनो. हे आलो आपण आपल्या खालच्या रानामध्ये. इथं तुम्ही बघू शकताय कशा मस्त बघे हरभरा उगवलाय. चला तुम्हाला जरा इकडे खाली जाऊन दाखवतो कशा प्रकारे उगवलाय ते. बघू शकता मित्रांनो एकदम मस्त उगवलाय. तिकडे समोर तो मित्रांनो अजून मस्त आहे ह्याच्यापेक्षा. सो चांगला उगवला मित्रांनो. तिकडच्या साईडला थोडं असं काय म्हणतात त्याला, एक ठिकाणी असं लाईनमध्ये नाही उगवला ते एवढंच, आणि इकडे चांगला उगवलेला मित्रांनो. एकदम मस्त उगवलाय मित्रांनो हरभरा. इकडे कडची बी लाईन बघू शकताय तुम्ही. सो मित्रांनो ह्या सगळ्या लाईनीमधला आता हरभरा उगवलेला आहे पूर्ण. आता जेव्हा मित्रांनो परत दिवसाची लाईट येईल तेव्हा आपण परत एकदा पाणी सोडायचं ह्याला, म्हणजे भरून घ्यायचं परत. असं नियोजन आहे आता. चला आता तोपर्यंत आता बघूया इकडं मल्चिंगचा पेपर जरा लूज पडला मित्रांनो, तर त्याला आपण जिथं जिथं माती नाही आहे तिथं तिथं माती टाकून घेऊया आपण, कारण की मग लय वारं घुसलं तर मग ते फाटून जातं. तर जिथं जिथं हवा घुसते तिथं आपण पॅक करून टाकू, माती टाकू. हे दोघं पण आले लगेच मागं.
जिकडे जाईन तिकडे नुसते माग येतात मित्रांनो. इकडं आलं ना की मग अवघड होतं, कारण की त्याच्यावरनं ते तिकडनं तिकडे गेले की मग त्याला चल पडतात मित्रांनो. त्यांना आता ठिकाणी बसून ठेवावं लागतं. अवघड मित्रांनो लई. हो का, आता बसला टायगरचा बसला तर एका ठिकाणी बसली म्हणजे काय टेन्शन नाही. चला आता आपण जाऊया तिकडं आणि करूया काम. मित्रांनो आपण आलो होतो इकडं विहिरीकडे चक्कर मारायला, आणि इकडं आपल्याला मित्रांनो लसूण भरायचा आहे. एक सारा राहिला आहे, हा भरला आहे. कितपर्यंत भरला बघूया. आणि मित्रांनो आपल्या जोडायच्या ह्याच्यामध्ये पाणी. तर चला आता पाईप वगैरे जोडूया. पाईप घेतला आहे तेवढं जोडून घेऊ आणि एवढा एक सारा भरून घेऊ आपण, कारण की गरज आता सध्या त्याला पाण्याची. तर एवढं एक पाणी झालं की मग टेन्शन नाही. तर चला आता देऊन घेऊ एवढं 2 साऱ्यांना पाणी. तर मित्रांनो इथं झालं आहे आपलं हे दोन्ही पण भरून झालेत लसणाचे सारे. अँड पाणी पण मित्रांनो बंद केलं आहे. चला आता आपण जाऊया तिकडे मल्चिंगकडे. बघूया त्या मल्चिंगची का हवा झाली. त्याला माती लावायची राहिली होती ना, त्याच्यात हवा शिरली मित्रांनो. काही ठिकाणी पेपर असा उचकला गेला आहे. चला आता जाऊया आणि जिथं तसं झालं आहे ना त्याला आपण माती लावूया परत, म्हणजे मग ट्रॅक्टर आणून मग त्याला बाकीच्याला माती लावायला येईल. तर चला आता बघूया आता कुठे माती टाकायला लागेल आपल्याला, कारण की हवा जास्त सुटली ना मित्रांनो की ते डायरेक्ट हवेत उडते, म्हणजे हवा खालून घुसते आणि ते माती पण निघून जाते. तर इथं बघू शकता मित्रांनो कसं हवा घुसते त्याच्यात, तिथली माती निघून गेली आणि त्याच्यात मग असं वर उचलतं. तर त्यासाठी मित्रांनो आता त्याची परत माती टाकायची आपल्याला. चला आता घेऊया आवरून. असं बऱ्याच ठिकाणी होते मित्रांनो माती लावायची राहिल्यामुळे. तर चला आता हे करून घेऊ, मग हे 3 बेड टाकून घेऊ आणि मग माती लावून घेऊ. चला उरकूया मित्रांनो. पण परत पप्पा आल्यावरती 1 बेड घेतलाय करून. आता गेला दिवस, कारण की पप्पा आल्यावर मित्रांनो परत आपण गेलो तिकडे कांद्याकडे. तिकडं थोडंसं औषध मारायचं राहिलं होतं, सगळं तिकडे गेलो, ते औषध मारलं आणि परत मग लेट झालं. तर मग आपला एवढंही करून 1 बेड टाकून घेतला मित्रांनो. चला आता जाऊया घरी. दिवस गेला पूर्ण आणि लई कंटाळा आला मित्रांनो, थकलेलं आहे आता. तर चला आता जाऊया घरी अँड आवरूया, फ्रेश वगैरे होऊया.